बाबांच्या वैद्यकीय चष्म्यातनं पाहिलेलं गाव कसं पाहिलं? खेड्यामध्ये काम करायला खूप तयारी लागते, खूप संकटांचा सामना करावा लागतो. ते चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे असं मनोमन ठरवलं आणि मग किनवट ठरवलं. बाबांची शिकवण अशी होती की खूप विचार करायला लागला तर माणूस निर्णय घेत नाही. पण बाबांच्या तालमीत मी तयार होत होतो, त्यामुळं मी पुढचं प्लॅनिंग खूप व्यवस्थित केलं. बाबांनी म्हणाले की अरे काय ठरवलं? मी म्हणलं किनवट ठरवलं. बाबा मला खुंटी हलवून पाहू इच्छित होते. ते म्हणाले की मला तुला 2 प्रश्न विचारायचे आहेत. बाबांनी माझे दोनही हात त्यांच्या हातात घेतले, 2 मिनिट सोडले नाहीत. मी बाबांना दुसरा प्रश्न विचारायला सांगितला. ते म्हणाले की तुझ्या हाताने मला सर्व सांगितलंय, यू गो अहेड, तू यशस्वी होशील. आणि बाबा म्हणाले की मी दुसरा प्रश्न विचारणार नाही. नमस्कार, मी मनोज भोर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्याशी मी गप्पा मारणार आहे मनमोकळ्या. आणि निमित्तपणे की आनंदवनात आपण एकत्र आलो. आनंदवनाचा म्हणजे महारोगी सेवा समितीचा 75वा स्थापना दिवस म्हणा, वाढदिवस म्हणा. आणि या निमित्तानं बाबा आमटेंच्या सोबत काम केलेले आणि भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेले असे अनेक लोक एकत्र आले, त्यापैकी तुम्ही आहात. एक साधारणतः एक जुना काळ, त्यावेळीच्या आठवणी, अशा सगळं आपण क्रम लावून गप्पा मारणार आहोत. सहज मन मोकळ्या, खूप काही असं अवजड काही मांडायचं नाही किंवा मला तुमच्याकडून वधवून घ्यायचं नाही. जे तुम्हाला बोलायचं ते तुम्ही सहज बोलू शकता. नक्की नक्की सांगा. आपण मी जे काही बोलेल ते खरं बोलेल, मन मोकळेपणे बोलेल. आनंदवनात आपली ही मुलाखत होत आहे आणि तुम्ही मला बोलतं करताय, हा सुद्धा एक योगायोगच आहे. कारण ज्यामुळं मी मोठा झालो असं वाटतंय, त्याचे सर्व बीज हे आनंदवनातले आहेत, बाबांची प्रेरणा आहेत. आनंदवन हे फक्त एक ठिकाण नाही आहे, तर ती एक प्रवृत्ती आहे. आनंदवन असेल, हेमलकसा असेल, सोमनाथचा कॅम्प असेल आणि या सर्वांचे प्रमुख बाबा हे आमचं प्रेरणास्थान आहे. जसं माझं आहे तसं अनेक कार्यकर्त्यांचं आहे. आणि आनंदवन ही अशी भूमी आहे की ज्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना, हजारो कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली आहे. मला तरी इतकी प्रेरणा मिळाली की हा देश बाबांमुळं पाहायला मिळाला. कन्याकुमारी ते काश्मीर 1985 साली आणि अरुणाचल ते गुजरात 1989 साली, 88-89. मी तर त्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेचा ऑल इंडिया कोऑर्डिनेटर होतो. आणि हीच प्रेरणा पुढे मला आयुष्यात माझ्याकडून काही चांगली कामं करण्यामध्ये झाली, असं मला नम्रपणे नमूद करावं असं वाटतं. पण तुम्ही मूळ तसे किनवट, नांदेड जिल्ह्यात किनवटमध्ये तुमचं रुग्णालय, साने गुरुजी रुग्णालय, आणि तिथले तुम्ही मूळचे नाही आहात. हां, तुम्ही तिथे कसे गेलं? आता मूळ चालत तर मी मूळचा नागपूरच्या जवळच्या गावचा, मुक्काम कोतेवाडा, पोस्ट गुमगाव, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर, हे माझं मूळचं गाव. माझं घर हे खूप चांगलं म्हणेल मी. पुण्यवान घरामध्ये मी जन्माला आलो. कारण माझ्या जन्माच्या आधी माझ्या घरामध्ये गाडगे बाबांनी मुक्काम केला 2 दिवस. माझे वडील त्यांच्या कीर्तनामध्ये पेटी वाजवायचे, असा संस्कार माझ्यावरती झाला. माझं पुढचं शिक्षण गावामध्ये झालं 10वीपर्यंत. नंतर नागपूरला झालं आणि मग पुढचं शिक्षण म्हणजे मेडिकलचं हे मराठवाड्यात म्हणजे औरंगाबादला झालं. मराठवाडा आणि औरंगाबाद ही संतांची भूमी. मी रमलो, इतका छान रमलो की मी आता मराठवाड्याचाच झालो. आणि जेव्हा मग मी MS केलं. हा प्रश्न पडतो की डॉक्टर अशोक बेलखोडे मराठवाड्याचे कधी झाले? आणि मुळात ते विदर्भातले. तुमचे बंधू वर्ध्याला आहेत, मुरलीधर बेलखोडे, तेही काम करतात निसर्ग सेवा समितीचं. हा योगायोग म्हणा किंवा दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम असं म्हणूया आपण. पण MS झाल्यानंतर आणि भारत जोडो झाल्यानंतर मी माझं आयुष्य समाजासाठी द्यायचं ठरवलं, म्हणजे बाबांना दिलं. आणि बाबांनी एकच वाक्य मला म्हटलेत की जिथे कोणी गेलं नसेल तिथे जा. आणि अनायसे त्यावेळेला किनवटच्याबद्दल काही घडामोडी घडल्या आणि माझा निर्णय हा ऐतिहासिक, भौगोलिक आणि टेक्निकल अशा 3 मुद्द्यांवरती होता. भौगोलिकदृष्ट्या असा की किनवट तालुका हा मराठवाड्यातला एकमेव आदिवासी तालुका होता आणि आताही आहे. नक्षलग्रस्त भाग आहे, खूप रिमोट आहे, दऱ्या डोंगरामध्ये आहे आणि जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 150 किलोमीटर आहे. हा झाला भौगोलिक भाग. टेक्निकल भाग असा की सर्वच बाजूंनी तो वंचित आहे.
आदिवासी आहे, त्यामुळं सर्वांचं जवळपास दुर्लक्ष आहे. जिल्ह्याच्या ठिकाणीपासून 150 किलोमीटर तसा विकासापासून खूप दूरवर आहे. त्यामुळं मी तिथे गेलेला पहिला सर्जन ठरलेला आहे. म्हणजे मला पेशंटची वाट पाहावी लागली नाही, उलट पेशंट माझी ऑलरेडी वाट पाहत होते. मी तिथे गेलेला पहिला सर्जन आणि आताही फुल टाईम पहिला सर्जन. आताही 30 वर्षानंतर ही एकच सर्जन मी फुल टाईम काम करणार आहे. तिसरी गोष्ट, मी जसं बाबांना मानतो तसं प्रकाश भाऊला मानणारा एक माझे सिनियर मित्र होते, डॉक्टर गद्रे. त्यांचं स्वप्न होतं की आपण आदिवासी भागामध्ये प्रकाश भाऊसारखं काम करावं. म्हणून त्यांनी 1985 साली किनवटमध्ये लोकबिरादरी हॉस्पिटल किनवट असं हॉस्पिटल सुरू केलं. त्यांचं नाव अरुण गद्रे आणि ते खूप प्रामाणिक, खूप चांगले डॉक्टर, मुंबई विद्यापीठातून गोल्ड मेडॅलिस्ट झालेले गायनेकॉलॉजिस्ट. हे जोडपं तिथे गेलं. अच्छा. पण 2 वर्षामध्ये त्यांना काही चांगले आणि बरेच वाईट अनुभव आले आणि त्यांनी वापस गेलेत तिथून. त्यांच्या अनुभवावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव किनवटचे दिवस. आणि ते पुस्तक माझ्या वाचनात आलं मी जेव्हा दुसऱ्या भारत जोडोतून परत आलो. आणि आम्हाला तेव्हा वाटायचं की आपण पूर्ण देश बघितला, आम्ही बाबांचे शिष्य आहोत, तर आपण खूप चांगलं सामाजिक काम करू शकतो. मग हे एखाद्या डॉक्टरला ग्रामीण भागातून, आदिवासी भागातून परत जाण्याचं जी घटना आहे ती चॅलेंजिंग वाटली मला. आणि मग ते चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे असं मनोमन ठरवलं आणि मग किनवट ठरवलं. एक गोष्ट ऍड करावी. करा किनवटच्या दिवसातल्या गमती जमती, तिथल्या रोमांचक आठवणी खूप महत्वाच्या असतील. हा निर्णय जेव्हा झाला तेव्हा मी बाबांना भेटायला आलो. मी आणि माझी पत्नी दोघंही सोबत होतो. बाबांनी म्हणाले की अरे काय ठरवलं? मी म्हणलं किनवट ठरवलं. बाबा मला खुंटी हलवून पाहू इच्छित होते. ते म्हणाले की मला तुला 2 प्रश्न विचारायचे आहे. बाबांनी मला पहिला प्रश्न विचारला की किती दिवस किनवटला राहणार आहेस? कारण तुला गद्रे माहीत आहे. माझ्या मनात थोडीशी खळबळ झाली, पण मनातून उत्तर आलं की मी मरेपर्यंत किनवटला राहील. बाबांनी माझे 2ही हात त्यांच्या हातात घेतले, 2 मिनिट सोडले नाहीत. मी बाबांना दुसरा प्रश्न विचारायला सांगितला. ते म्हणाले की तुझ्या हाताने मला सर्व सांगितलंय, यू गो अहेड, तू यशस्वी होशील. आणि बाबा म्हणाले की मी दुसरा प्रश्न विचारणार नाही. ती प्रेरणा, ती शाबासकी म्हणा, तो विचार आणि बाबांनी दिलेला आशीर्वाद हा मला अजूनही किनवटमधून आपण वापस जाण्याचा विचारही मनात येत नाही असं आतापर्यंत झालेलं आहे. किनवट तसं खरंच कठीण आहे. म्हणजे डॉक्टर, मी आता जेव्हा रेट्रोस्पेक्टिव्हली विचार करतो तर अरुण गद्रेंनी खोटं काही लिहिलं नाही. जसं प्रकाश भाऊलाही इकडे खूप खडतर अनुभव आले, तसे तिकडे हे आदिवासी भागामध्ये अगदी तिकडे रॅपर सहित गोळ्या खाल्ल्या. माझ्याकडे सुद्धा पेशंटनी पूर्ण डोस एकाच वेळेस खाल्ला, रॅपर सहित गोळ्या खाल्ल्या, असं झालेलं आहे. पण खेड्यामध्ये काम करायला खूप तयारी लागते, खूप संकटांचा सामना करावा लागतो, खूप अडचणींना तोंड द्यावं लागते. कारण अडचणी आहेत माणसांच्या स्वभावापासून तर टेक्निकल अडचणी असतात, खूप साधन साहित्याच्या अडचणी असतात. या सर्वांवरती मात करतच काम करावं लागतंय. ते मी आतापर्यंत करत आलो आणि म्हणूनच तुम्ही माझा आज मला बोलतं करण्याचं ठरवलं आहे. किनवटच्या दिवसातले काही मित्र असतील जुने, एखादं फाउंडेशन तुम्हाला मजबूत करायचं असेल, त्यापूर्वी कच्चा पाया, सगळी जोडणे, मित्रमंडळींची सगळे सोबत, अशा काही आठवणी आहेत आणि त्या आठवणीमध्ये काही आठवणीत राहणारे पेशंट सुद्धा असतील. जेव्हा पहिल्यांदा तर पुस्तक वाचलं आणि नंतर थोडंसं एकदा क्लिक झालं की आपण असं चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. आणि मग त्याच्यावरती विचार, कारण बाबांची शिकवण अशी होती की खूप विचार करायला लागला तर माणूस निर्णय घेत नाही. निर्णय असे फटाफट घेतले पाहिजे आणि विचारपूर्वक तर घेतले पाहिजे, हे तर बरोबर आहे. पण माणूस जेव्हा खूप विचार करतो ना तेव्हा तो विचारच करत राहतो. आणि बाबांच्या व्याख्येप्रमाणे युवकांची व्याख्या, डिसिजन्स वगैरे हे फार भयानक म्हणण्यापेक्षा फार याचे ज्याला आपण धैर्य म्हणू, ज्याला आपण न भिणारा माणूस म्हणू, ज्याला आपण संकटांना तोंड देणारा युवा म्हणू, अशी व्याख्या बाबांची होती. आणि बाबांच्या सोबत राहिल्यामुळं मला हे खूप अंगवळणी पडलं होतं. त्यामुळं मी किनवट मनोमन स्वीकारलं.
पण आपण काम सुरू करताना ते अभ्यास पूर्ण केलं पाहिजे असं ठरवलं. मग आम्ही डॉक्टर गद्रेंना भेटायला लासलगावला गेलो. अच्छा. 2 दिवस त्यांच्याशी चर्चा केली. नंतर किनवटला 2-3 दिवस जाऊन राहिलो. किनवटच्या लोकांना भेटलो. तिथल्या काही गावांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा केली. तिथले प्रश्न थोडेसे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण मला या सर्व याच्यामध्ये बाबांची प्रेरणा नंबर 1 आणि नंबर 2 डॉक्टर गद्रेंशी झालेला संवाद. मला तो संवाद पुढच्या पिढीसाठीही सांगावासा वाटतो. ते म्हणाले की हे बघ अशोक, तू रोमॅन्टिसिझम म्हणून आपल्याला सामाजिक कार्य करायचं आहे असं समजून जाऊ नको. कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण फसगत होऊ शकते, आपण अभ्यास पूर्ण जात नाही. तर ते म्हणाले की आपल्याला समाजाबरोबर काम करत असताना समाजाचा अभ्यास करणं आवश्यक असतो. तो मला करता आला नाही. दुसरी गोष्ट अशी की तू सामाजिक काम वगैरे अजिबात करू नको. तुला चांगली डॉक्टरकी करायची आहे म्हणून तू जा. त्यांनी तर एक भयानक आणि खूप महत्वाचं वाक्य उच्चारलं होतं की समाज या लायकीचा आता उरलेला नाही सामाजिक काम करायचा. तेही मला खूप मनावर घ्यावं असं वाटलं. आणि कारण त्याला खूप चटके बसले होते याचे. आणि त्यावेळेस त्याने जे अनुभव किनवटच्या पुस्तकामध्ये लिहिले की 2 पार्ट आहेत. म्हणजे एखादी चांगलं काम करत असताना भोवतालचे जे लोक असतात ते त्यांचं काम करतच राहतात. तिथे असणारे बंधू, तिथे असणारे क्वॅक्स, तिथे असणारे अर्धवट डॉक्टर. मग त्यांनी असा एक अनुभव सांगितला का टीबीच्या गोळ्या बी कॉम्प्लेक्सच्या बाटलीमध्ये भरून दिल्या आणि पहिला 15-20 दिवसाच्या गोळ्या संपल्या की नंतर त्या बाईने ती बी कॉम्प्लेक्सची बाटली दुकानात न्यायची आणि दुकानातून बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या विकत घ्यायच्या आणि खायच्या. म्हणजे टीबीच्या गोळ्या जाग्यावर राहिल्या, टीबी जाग्यावर राहिली, ती उलट वाढत गेली. आणि मात्र दुकानदाराने आणि जे भोवताल डॉक्टर होते त्यांनी बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या तिला खाऊ दिल्या. या प्रश्नापासून तर अनेक गोष्टी, त्यांच्याकडे डिलिव्हरीला यायचे नाही, 9 महिने तपासून घ्यायचे, पण माणूस डॉक्टर आहे, हा डिलिव्हरी कसा करेल म्हणून त्यांच्याकडे यायचे नाही. इंजेक्शन देत नाहीत म्हणून त्यांच्याकडे यायचे नाहीत, सल्ला पूर्ण ऐकायचे नाहीत वगैरे असे अनेक चॅलेंजेस होते. हे तर पेशंट आणि याच्यातले चॅलेंजेस होते. मग त्याचं म्हणणं होतं की तू यावरती पूर्ण नीट विचार कर. पण बाबांच्या तालमीत मी तयार होत होतो, त्यामुळं मी पुढचं प्लॅनिंग खूप व्यवस्थित केलं. मी असं समजलो की आपण किनवटला जाताना आपण एकटे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर असणार आहोत. तर मग मी माझ्या बायकोचं पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत माझं पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. म्हणजे काय केलं तर मी विनामूल्य अनेक डॉक्टरांकडे 2-2 महिने 4-4 महिने काम केलं. मी सर्जरी पुन्हा 2 वर्ष डॉक्टर बोरगावकर म्हणून आहे त्यांच्याकडे म्हटलं की मला तुम्ही शिकवा आणि 2 वर्ष विनामूल्य सर्जरी केली. मी डिलिव्हरी रूममध्ये जाऊन पुन्हा बाळंतपणं केली. स्किन व्हीडी आम्हाला शिकायला कमी असते. मग त्वचेचे रोग शिकलो. मी ENTला डॉक्टरकडे गेलो. 1-2 महिने त्यांची OPD अटेंड केली. मग नाकात गेलेला शेंगदाणा, कानात गेलेला तुरीचा दाणा हे मी आता फार चांगल्या रीतीने काढतो. कोणतंही डिसिजन पटकन घेतो, मोठमोठ्या सर्जरी करतो, अगदी हार्ट अटॅकच्या पेशंटला सेटल करतो. मी आता तिथला मल्टीफॅसेटरी डॉक्टर झालेला आहे. म्हणजे मल्टी स्पेशालिटी डॉक्टर झालेला आहे. म्हणजे मी हाडं जुळवतो, मी ऑर्थोपेडिक सर्जन बनलो, मी कार्डियाक अरेस्टला सेटल करतो, मी कार्डिओलॉजिस्ट बनलो, मी ENT करतो, मी ENT स्पेशालिस्ट बनलो. डोळ्यांचे ऑपरेशन करत नाही पण मायनर ट्रीटमेंट करतो. मी जनरल सर्जन असून ही म्हणजे तिथली गरजच होती. ही तिथली गरज नुसती गरजच नव्हती. मी तर असं म्हणतो माझ्या अनुभवावरून की जेव्हा खेड्यामध्ये डॉक्टर आपल्याला पाठवायचा असतो किंवा जायचा असतो त्याला स्पेशल तयार करायला पाहिजे. इतकंच नव्हे तर त्याला सर्व आजार इमर्जन्सीत कसे ट्रीट करावे याचं ज्ञान पाहिजे, जे MBBS मध्ये फारसं मिळत नाही. आपण जे म्हणतो ना खेड्यामध्ये डॉक्टर का जात नाही, त्याच्यातल्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे की तो डॉक्टर जाण्याला लायकच म्हणू आपण. कारण साप चावला तर याला ट्रीटमेंट फारशी माहीत नसते, मनोरुग्णाला फारशी ट्रीटमेंट माहीत नसते. तर ग्रामीण भागामध्ये हे जुजबी ज्ञान असलेला डॉक्टरच पाहिजे. इन ॲडिशन लोकांशी कसं वागावे, सरपंचाशी कसं वागावं. अडाणीबाई येते, ती 10 वेळा विचारते, साहेब गोळ्या कशा घ्यायच्या, जेवल्यावरच घ्यायच्या का, अगदी ह्या गोळ्या विकत घ्यायच्या. तर पेशंट विचारतो की साहेब मेडिकलमधूनच घ्यायच्या का गोळ्या. मग मी कधी कधी गमतीनं म्हणतो की गोळ्या मेडिकलमध्येच मिळतात, भुसार दुकानात मिळत नाही. तर हे त्यांचं अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा आणि आत्तापर्यंतच्या
कस्टम्स अँड टॅबूज म्हणजे अडाणी समाज हा इतक्या अंधश्रद्धेमध्ये गुरफटलाय. मुलं होत नाही म्हणून शबरी माताकडे जा, नवस कर, ताप आला, फेफरे आले तर फेरसोपान आला असं समज, असे अनेक प्रश्न ग्रामीण भागात आहे. दुर्दैवानी ग्रामीण भागात जाणारा लायक डॉक्टर आपली सिस्टीम तयार करत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून मी मग मध्ये वैधानिक मंडळावरती होतो तेव्हा असे डॉक्टर कसे तयार करता येतील याचा मी जरा तगादा लावला. आणि त्याआधी मी खरं म्हणजे मी सुरुवात तिथून केली पाहिजे. मी या वळणाकडे म्हणजे आनंदवनची ही ओळख मला हॅलो या संघटनेने करून दिली. डॉक्टर शशिकांत अंकारी म्हणून माझे सिनियर मराठवाड्यामधले, मराठवाड्यातले उस्मानाबाद जे विदेशात पण जात येस असतात. येस. कोरोनाच्या काळामध्ये मी त्यांच्या काही मुलाखती घेतल्या अरे होत्या वा. आणि ते मला माझे- खूप, ते तुमचे गुरु आहेत. ते माझे गुरु, माझे मेंटार, माझे मोठे भाऊ, मी त्यांचा फॅमिली मेंबर. त्यांनी असं माझं बोट धरून सामाजिक कार्यात आणलं आणि ज्या अच्छा. उद्देशाने ती संघटना स्थापन केली आम्ही, त्याचा मी म्हणजे खेड्यामध्ये जाणारा डॉक्टर तयार व्हावा या उद्देशाने हॅलो हेल्थ अँड ऑटो लर्निंग ऑर्गनायझेशन चालू केली. आता ती हॅलो मेडिकल मराठवाड्यात म्हणजे जसं विदर्भामध्ये खूप साऱ्या सेवाभावी संस्था आहेत येस आणि त्यात डॉक्टर सतीश गोगलवार असेल, तुम्ही हा. असेल, अभय बंग अभय. आहे, आमटे परिवार आहे. ते पण मराठवाड्यात सुद्धा मराठवाड्यातही बऱ्यापैकी डॉक्टर- सेवाभावी हो. संस्थांचं डॉक्टर तसं अंकारी जाळं आहे, पसरलेलं तिकडे आहे. हेडगेवार रुग्णालय आहे. डॉक्टर दिलीप पुंडे आहे मुखेडला, डॉक्टर रामप्रसाद लखोटिया उदगीरला काम करतात. त्यांनी उदयगिरी लायन्स हॉस्पिटल काढलंय. ही सर्व हॅलोची मंडळी आहे आणि या हॅलो मधून आम्ही घडलो. तुम्ही विदेशात गेला असाल? नाही कधी मग मला वाटतं विदेशात गेलं. बरं, तुम्ही भारतात फिरला असाल तर भारतात ज्या ज्या ठिकाणी फिरला असाल हा. त्यावेळेचं भारत जोडोच्या निमित्तानं एक गाव खेडं तुम्ही पाहिलं हो. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वैद्यकीय चष्म्यातनं पाहिलेलं गाव कसं पाहिलं? कसा बदल होत गेला? काय अपेक्षा होती तुम्हाला? दोन गोष्टी झाल्या की प्रगती नक्कीच झाली. आता आपण रेट्रोस्पेक्टिव्हली जेव्हा बघतो, मी तर जेव्हा भारत जोडोमध्ये होतो तेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या सेवा द्याव्यात असं मी ठरवलं होतं. तिथे नोकरी पत्करावी लागत होती, मला ऑर्डर सुद्धा मिळाली होती. तिथे तर या गावातून त्या गावात जाताना हत्तीवरून जावं लागतंय. अच्छा. आणि इथं मी मराठवाड्यात आलो तेव्हा हत्तीवरून जावं लागत नव्हतं, बरोबर खड्ड्यातून जावं लागत होतं. रस्ते आता जरा बनायला लागले. म्हणजे मेघालयातल्या खेड्याची आरोग्य अवस्था म्हणा की नागपूर जवळच्या किंवा मराठवाड्यातल्या सर्व ग्रामीण भागातली आरोग्याची व्यवस्था ही अशीच दुबळी पांगळी आणि खरं म्हणजे लोकाभिमुख अजूनही बनलेली नाही. म्हणजे आत्ताही माझा आरोप म्हणता येणार नाही, पण मला असं वाटते की प्रत्येक ग्रामीण भागातलं प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र हे माता आणि बालरुग्णाच्या सेवेला प्राधान्य देणारं असावं, मदर अँड चाइल्ड फ्रेंडली. पण आपल्याकडे ट्रॉमा केअर सेंटर तयार झालेले आहेत. तर हा थोडासा जरा भाग प्रगती नक्की झाली. पूर्वी बाळणपणं 50% सुद्धा दवाखान्यात व्हायची नाही, ती आता 90%च्या वर झालेली आहेत. आशा वर्करनी चांगलं काम केलेलं आहे, विस्तारित होत आहे. तरी पण अजून बहुत कुछ करणे का बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही. आपली याची योजना महात्मा फुले योजना, त्यामध्ये स्नेक बाईटच्या पेशंटची ट्रीटमेंट नाही, त्याला व्हेंटिलेटरवर न्यावं लागते तेव्हा ते लागू होते. अपेंडिक्सची ट्रीटमेंट नाही, सिझर होऊ शकत नाही, अपेंडिक्स फुटल्यानंतर त्यामध्ये इन्क्लूड होते. तर अशा त्रुटी बऱ्याच आहेत, त्या सुधारण्याची ही गरज आहे. पण एकूण जर चित्र आपण ग्रामीण भागाचं तेव्हाचं आणि आताचं म्हटलं तर नक्कीच सुधारणा झाली आहे. पण या सुधारणांची अजूनही जास्त गरज आहे. आणि या सुधारणामध्ये मला पहिला क्रमांक हा वर्क कल्चरवरती सिस्टीम मधल्या, दुसरी गोष्ट डॉक्टरांची संवेदनाशीलता वाढवण्याच्या दृष्टीने, आणि नंबर 3 वरती इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे अजूनही खूप PSCला लाईट नाही, रात्रीचे लाईट जातात, मॅन पॉवर नाही, अशा अजूनही आपल्या या अवस्थेमध्ये आपली आरोग्य व्यवस्था आहे, तिला सुधारण्याची नक्की गरज आहे. म्हणजे ते कुटुंब कल्याण, आता मी कुटुंब कल्याणच्या बाबतीत मी बरंच काम केलं, ते पुन्हा येईलच. पण ग्रामीण भागात मी सतत आहे. ग्रामीण भागात अजूनही सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे, त्या इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. बरेच रुरल हॉस्पिटल आहे की जिथे मॅनपॉवर आहे पण काम करत नाही. तर ही मानवी प्रवृत्ती आहे. म्हणजे आपण असं म्हणता येईल की एखादं शिक्षक ग्रामीण भागात असेल तर शिक्षण म्हणजे त्याला शिकवण्याची तळमळ पाहिजे, तर मजा येईल त्याच्या शिकवण्यामध्ये. म्हणून मी म्हटलं की वर्क कल्चर नाही तर माणूस मग सतत काय करणार, तो आपल्या
कुटुंबासाठी तो सातत्यानं आपल्या मूळ गावी येत राहील, शहराच्या गावी. येस. तसंच डॉक्टरांबद्दलही आहे की त्यांनी त्या गावी राहूनच डॉक्टरांचं तर काय आता करू फार शकेल. विचित्र झालंय. म्हणजे जे ग्रामीण भागातले तालुका प्लेसचे हॉस्पिटल आहे, मला दुर्दैवाने माझ्या कलिग बद्दलच बोलण्याची पाळी आहे की ते 2 दिवस 3 दिवस किंवा एकच दिवस काम करतात आणि आठवड्याभराचा पगार उचलतात. म्हणजे हे कसं आहे? नंबर 2, एका डॉक्टरनी दुसऱ्या डॉक्टरकडे हं. पेशंट पाठवण्याची कट प्रॅक्टिस हा एक मोठा इश्यू आमच्या याच्यामध्ये झालाय. माल याच्यावर प्रॅक्टिसचा एक खूपच माल मोठा प्रॅक्टिस हा तर म्हणजे ती लागलेली किडच आहे. पण मी मला जमत नाही. मी सर्जन आहे आणि माझ्या आवाक्या बाहेरचं ऑपरेशन आहे. तर मी सिनियर माणसाकडे पाठवलं पाहिजे. त्यासाठी पैसे कशासाठी घ्यावेत? पण चक्क म्हणजे आता तर चेकनी पैसे दिल्या जातात. इतकी कट प्रॅक्टिस, माल प्रॅक्टिस आरोग्य क्षेत्रामध्ये झाली आहे. एका वाक्यात जर तुम्ही विचारलं मला तर लिमिटेशन असलेली गव्हर्नमेंट यंत्रणा आणि अनियंत्रित प्रायव्हेट प्रॅक्टिस अशा कचाट्यामध्ये आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं, ग्रामीण भागातल्या लोकांचं आरोग्य गटांगळ्या खातंय असं मला म्हणावं लागेल. एक खूप गप्पा आणि खूप विषय आपल्याकडे आहे, खूप अनुभवही आहे तुमचा आणि मला बऱ्यापैकी काही गोष्टी माहीत सुद्धा आहे. पण आई आणि मुलाचं एक वेगळं नातं असतं. तुम्ही मोठ्या झाला, तुमच्या कामाला समाज मान्यता मिळाली, प्रतिष्ठा मिळाली. सुरुवातीचे सगळेच दिवस खूप खडतर असतात वैद्यकीय सेवेत ग्रामीण भागामध्ये काम करत असताना. आई आणि तुमचं नातं कसं होतं? आई शेवटच्या क्षणापर्यंत माझ्याकडे राहायची. शेवटचे 2 वर्ष ती बरीच आजारी होती. सेवा करायला मिळाली असं म्हणणं चुकीचं आहे. ते माझं कर्तव्य होतं. आईचा प्रत्येक मुलगा लाडकाच असतो. पण डॉक्टर बनून माझ्यावरती विशेष माया तिची होती. आणि ती माझ्याकडे राहते असं मी नाही म्हणायचो. मी आईच्या घरात राहतो असं म्हणायचो. शेवटची 10-15 वर्ष ती किनवटलाच माझ्याकडे राहायची आणि सर्व काळजी घ्यायची. माझी तिला खूप काळजी होती. 1-2 वेळा सेवाग्रामला भरती केलं. मागच्या 2 वर्षापूर्वी ती गेली. पण आईने जे काही लहानपणापासून स्त्रियांबद्दलचं शिकवलं, आईबद्दलचं शिकवलं, घरातलं वातावरण शिकवलं, चांगलं राहण्याचं शिकवलं, तेच मला करता आलं आणि त्यामुळंच मला चांगलं काम करता आलं. विशेष करून मी स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप संवेदनशील आहे. मी आत्ताही त्या क्षेत्रात काम करतो. हालाकी मी जनरल सर्जन आहे आणि माझ्या हातून खूप चांगली कामं घडलेली आहेत. मी खूप सिझर केलेत, खूप बाळंतपणं केले. अगदी अवघड केसेस म्हणजे ते सांगायला लागलं तर तुमचा वेळ संपून जाईल. पण अशा अनेक कहाण्या आहेत की ज्या ठिकाणी बाईचा नवरा म्हणाला, मी म्हणालं की बाबा हे खूप कठीण आहे, तू घेऊन जा. तर बाईचा नवरा माझ्या पाया पडला. माझे पाय ओले झाले. मी त्याला उठून उभं केलं तर तो म्हणाला की माझी बायको मेली म्हणून मी आणलाय. तुमच्या हातानं जर ती मेली तर पुण्यात जाईल. इतका विश्वास लोक दाखवतात. हेच आईनं शिकवलं. त्यामुळं मी आईचं दुःख आपल्या हाताने कमी झालं पाहिजे. सर्वांचं आयाचं. मी कुटुंब कल्याणमध्ये जे खूप चांगलं काम केलं, 1 लाखाच्या वर ऑपरेशन केले, तर माझ्या मनात हीच भावना असते की आपण बाळणपणाच्या काळातलं त्यांचं दुःख कमी करतो आणि म्हणून मी ते खूप चांगलं करतो. 10 जिल्ह्यात जाऊन करतो, तेलंगणामध्ये जाऊन केलंय. मागच्या मार्चमध्ये 1 लाखाचा टप्पा ओलांडलाय. मला म्हणतात की बाबांचे शिष्य इतके गुणी का आहेत? लहानेने 1 लाखाच्या वर ऑपरेशन केले, 2 लाखांच्या वर गेले, तुम्ही 1 लाखाच्या वर केले. तर ही सर्व आनंदमनाची प्रेरणा आहे, बाबांची शिकवण आहे, घरातले संस्कार आहेत. वारकरी संप्रदायाचं आमचं घर आहे आणि मित्रमैत्रिणींचं प्रेम आणि कौतुक आहे जसं तुमचं आमच्यावरती आहे. 30 वर्ष काम केल्यानंतर पुढचा काही टप्पा गाठावयाचा आहे? टप्पा म्हणता येणार नाही, पण मी म्हातारा होणारच आहे. मागच्या 10 वर्षापासून मी किनवटच्या भविष्याचा विचार करतोय आणि तिथल्या आरोग्य सुविधाही म्हणणार नाही मी. अगदी बेसिक गोष्टी की एका बाजूला मेडिकल तंत्रज्ञान कुठं कुठं जात आहे. अगदी 1 कॅप्सूल कॅमेरा खाल्ला तर आपल्याला पोटातलं सारं दिसतं, पण आपल्याकडे कॅप्सूलच मिळत नाही. ऑपरेशन कुठपर्यंत गेलं, लेप्रोस्कोपी आलं वगैरे वगैरे. मला असं वाटतं की या आदिवासी भागातील लोकांना, आदिवासींना सुद्धा आणि नॉन आदिवासींना सुद्धा, कारण तेही तेवढेच गरजेचे आहेत, यांना चांगली ट्रीटमेंट मिळावी, लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट मिळावी, जीव वाचवणारी ट्रीटमेंट मिळावी. कारण किनवट हा भाग
जिल्ह्याच्या ठिकाणापासून 150 किलोमीटर आहे. म्हणजे थोडं जरी खट्टू वाजलं तरी 150 किलोमीटर पळावं लागते आणि 30 वर्ष मी हे सहन करतोय म्हणा, याला तोंड देतोय. मी असा विचार केला की एक छान हॉस्पिटल बनवावं आणि डॉक्टर येतील आज ना उद्या, पण डॉक्टरांना आवाहन करावं आणि इथल्या लोकांना ह्या सुविधा आपण उपलब्ध करून द्याव्या. म्हणून आम्ही साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने मागच्या 4-5 वर्षावर काम करतोय. भारत जोडो युवा अकादमी ही आमची ट्रस्ट आहे. मी किनवटला येण्याच्या आधी आम्ही बाबांकडे येणारे लोक, सोमनाथ कॅम्पमध्ये येणारे लोक, भारत जोडोचे साथीदार, मराठवाड्यातले मी, माधव बावगे, धर्माजा हल्लाळे, सविता मेहता, सविता शेटे, ही सर्व राम राठोड जे टाटामध्ये काम करायचे, शारदा कदम वगैरे, ही सर्व मंडळी एकत्र आलो आणि भारत जोडो युवा अकादमी ट्रस्ट स्थापन केला. आता ही हॉस्पिटल जे साने गुरुजी रुग्णालय ते त्या ट्रस्टचं आहे. आताचं इमर्जन्सी हॉस्पिटल आम्ही उभं करतोय. त्याच्यातला जवळपास 75% पार्ट बांधून पूर्ण झालाय. येत्या 6-7 महिन्यात पहिला टप्पा आम्ही लोकार्पण करणार आहोत. प्रकाश भाऊ आणि मंदा वहिनीने त्याचं भूमिपूजन केलंय. मी आताच म्हणलं आता उद्घाटन करायला तुम्हाला यावं लागतं. हे सर्व मी लोकवर्गणीतून करतोय. किनवटला माझी अडचण नाही, सर्वांची अडचण असते की उभारण्यासाठी लागणारा मुद्देमाल पैसा हा माझ्यासारख्याकडे नसतो. मग आम्ही असं ठरवलं की बाबांच्या नियमाप्रमाणे लोकांच्या पैशातून उभं करायचं, लाभार्थ्यांच्या मदतीतून ते चालवायचं. तर माझ्याकडे आता 30-35 स्टाफ आहे. ते कमी पैशात काम करतात. आतापर्यंतचा प्रवास आणि आता दुसरा टप्पा आम्ही एक 6 महिन्यामध्ये हे इमर्जन्सी आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करतोय. खिशात त्यावेळेला 15,000 तरी होते, आता खडकू नाही, पण जवळपास 8-9 कोटीचं काम उभं राहिलेलं आहे. लोकांनी भरभरून मदत केलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास सर्व मल्टी स्पेशालिटी, आय एम नॉट आस्किंग फॉर सुपर स्पेशालिटी. मी सिटी स्कॅन घेण्याचा विचार नाही करत, कारण छातीत दुखलेल्या पेशंटला सेटल करता आलं पाहिजे. असं एक 100 बेडचं हॉस्पिटल आम्ही पूर्णत्वाच्या मार्गावरती आहे. 50 बेडच्या हॉस्पिटलचं आम्ही कार्यान्वित करतोय आणि यासाठी लोकांनाही विनंती करतोय यासाठी मदत करा. बरोबर. आणि डॉक्टरांना आवाहन करतो की या तुम्हाला फर्स्ट हँड पेशंट मिळतील, सहभागी व्हा. तंत्रज्ञांना आवाहन करतो की त्यांनी यावं. अगदी कॉम्प्युटर चालवणाऱ्यापासून तर अगदी ब्लड ग्रुप करणाऱ्यांपर्यंत सर्वांना या सेवेसाठी आवाहन आहे. रिटायर लोकांना आवाहन आहे. असं जर झालं तरच या खेड्यापाड्यातल्या आणि गरजू लोकांना वेळेवरती आणि चांगली ट्रीटमेंट मिळेल, जी लाईफ सेव्हिंग असेल, जी आधुनिक असेल आणि गरजेच्या ठिकाणी ती पोहोचेल. किनवटकरांच्या आरोग्याची काळजी समाजातल्या धुरीणांनी घ्यावी, डॉक्टरांनी घ्यावी असं आवाहन करतो आणि तुम्हाला मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही वेळ दिलात, बराच वेळ आपल्याला बोलता आलं या निमित्तानं, आणि या निमित्तानं आपण आवाहन लोकांना करतो जेणेकरून लोक आपल्याला मदत करतील आणि या मदतीतून पुढचं काम उभं राहील. खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला.